इकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या पक्ष कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली। मुंबई नाक्यावरच्या कार्यालयावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। दरम्यान राजकीय हेतूने कारवाई केल्याचा आरोप वसंत गीते यांनी केला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी याच कार्यालयात बसून काम केलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या आकसातून ही कारवाई केल्याचा आरोप गीते यांनी केला आहे। यावेळी त्यांनी नाव न घेता देवयानी फरांदे यांच्यावर निशाणा साधला। तर ही जागा एसटी महामंडळाची असून पालिकेने चुकीची कारवाई केली असा आरोप जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे। दरम्यान शिवसेना कार्यालय परिसरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि इथे बराच काळ तणावपूर्ण वातावरण आहे। या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। गेली 38 वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे। बांधकाम नाहीये, शेड आहे। शेड खाली बसलेलो आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली 40 वर्ष सोडवतोय आणि त्यामुळे या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे। आदरणीय दिघे साहेब 4-4 दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर। संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली, तिथून सर्व गेलेले। असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं ज्यांचं एमडी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल। जे या बडे भाभींना हे समजायला पाहिजे, छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे। सत्ता पालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे। शिवसेनेला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे। ऍक्च्युली ही जागा जी आहे ती एसटी महामंडळाची आहे, महापालिकेचा कुठलाही संबंध नाही। जर अतिक्रमण काढायचं असेल तर एसटी महामंडळाने काढावे। जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करावा, कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे, नाशिक महापालिका नाही। त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत, नाशिक महापालिकेचे नाहीत। तरी सुद्धा आणि थेट नाशिकला जाऊयात। लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, सध्या इथली परिस्थिती कशी आहे? प्रचंड तणावपूर्ण अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यासाठी अधिकारी आतमध्ये शिरताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये की अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तब्बल 5 ते 6 जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। 200 ते 300 अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही अतिक्रमणाचा भाग जो आहे तो काढण्यासाठी सुरुवात केली होती, मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे आणि एक तणावाचं वातावरण जे आहे ते मुंबई नाका परिसरामध्ये आता निर्माण झालेलं आहे। जो आरोप झालाय की याच्यात मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून ही कारवाई केली गेली आहे, सरकारच्या वतीने काही यात हस्तक्षेपाचा विषय झालाय का किंवा कोणी मुख्यमंत्री किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे काही फोनवरनं संपर्क साधलाय का? मिलिंद सर, आपल्यासोबत वसंत गीते स्वतः आहेत, ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील। आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। वसंत गीते आपल्यासोबत आहेत, ते थेट बोलतील। नमस्कार वसंत गीतेजी, तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे या संदर्भात बोलणं केलंय? काही हस्तक्षेपाचा विषय झालाय का? कारवाई होणार आज? नाही, मी काही साहेबांशी बोललेलं नाहीये, परंतु जे कळतंय अधिकाऱ्यांच्या मार्फत की साहेबांच्या ऑफिसमधूनच या सगळ्या गोष्टी आमदार बसून त्या ठिकाणी करून घेत आहेत। त्यामुळं साहेबांच्या आणि माझ्या शाखेचा सगळी संपूर्ण माहिती साहेबांना अनेक वर्षापासून आहे, त्यामुळे त्याची दखल त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे। तुम्ही या विरोधात न्यायालयात जाणार आहात किंवा अन्य कशा पद्धतीने? मला
आयुक्तांनी सांगितलं की राजकीय दबाव असल्या कारणाने तुम्ही न्यायालयात गेले तर बरं झालं. मी न्यायालयात गेलो. न्यायालयाने 3 तारीख मागून घेतलेली आहे. आणि महापालिकेने सांगितलंय की 3 तारखेला आमचं म्हणणं आम्ही मांडू आणि आत्ताच कारवाई करता येते. त्याच्या अगोदर कारवाई. पण मग आता पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं काय किंवा आयुक्तांचं म्हणणं काय, ही कारवाई आज होणार का कोर्टात गेल्यामुळे ही कारवाई थांबणार? कारवाई चालू केली आहे त्यांनी. कारवाई चालू केली आहे. हो. बर, पण मग तुमची सहकार्याची भूमिका असेल किंवा तुमची इथून पुढची भूमिका काय असेल जर का आज कारवाई केली पालिकेनं? कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही ठिकाणी विरोध करणार नाही आहे. नाशिक महानगरपालिकेने 2 वेळेस सर्वे करून या सगळ्या गोष्टीची फाईल तयार करून सांगितलं की ही महापालिकेची जागा नाहीये. महापालिकेचं इथं अतिक्रमण वगैरे काही नाहीये. ही जागा एसटी महामंडळाची आहे. महापालिकेने हॉकर झोन या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळं कुठलेही काही कारण नसताना राजकीय दबावापोटी हे सगळं चालू आहे. गीतेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. तिकडे बारामतीमध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव सुद्धा समोर आलंय. बैल खरेदी व्यवहारातून फलटणचे रणजित निंबाळकर आणि काकडे यांच्यात जोरदार वाद झाला. वाद मिटवण्यासाठी निंबाळकर यांना काकडे कुटुंबियांनी घरी बोलावून घेतलं. यावेळी हा वाद पुन्हा एकदा वाढला. या वादातून गौतम काकडे आणि गौरव काकडे तसंच अन्य काही सहकाऱ्यांनी निंबाळकर आणि त्यांच्यासोबत आलेल्यांवर हल्ला केला. यावेळी गोळीबार सुद्धा झाला. यात निंबाळकर गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराच्या दरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. यानंतर निंबाळकर यांचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणी पोलीस स्टेशनच्या समोर जमलेल्या जमावाकडून आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात येते. त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे न्यायला बोलवले होते. आम्ही स्वतः गेलो होते. त्यांचा व्यवहार मीट झाला होता. आम्ही गाडीकडे जाईपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमागणे येऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिस्तूल उचलून गोळी घातली. ती पण माझ्या 9 महिन्याच्या पोरी समोर माझ्या समोर त्यांनी अशी घटना केली. माझ्या समोर माझ्या 9 महिन्याच्या पोरी समोर. त्याच्यामुळे आयुष्य कसं काढायचं ते तुम्ही सांगा. याच्यावरती न्याय भेटलंच पाहिजे मला.